वाशिम जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पोहरा देवीमध्ये नगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी पंतप्रधानांनी स्वतः तिथे नगारे देखील वाजवले। मात्र महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता प्रत्यक्षात मतांचे नगारे वाजणार का याची उत्सुकता आहे। पाहूया। विदर्भाच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी विधानसभेच्या प्रचाराचा नगारा वाजवला। वाशिम जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पोहरा देवीमध्ये नगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते। यावेळी नरेंद्र मोदींनी मवियावर जोरदार निशाणा साधत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। जब फडणवीस जी मुख्यमंत्री थे तब पोहरा देवी तीर्थ क्षेत्र के विकास की योजना बनी थी, लेकिन बीच में महाआघाड़ी की सरकार आई और उन्होंने इस काम पर ब्रेक लगा दिया। पोहरा देवी तीर्थ क्षेत्र का विकास तब आगे बढ़ा जब महायुति शिंदे जी के नेतृत्व में फिर से यहां सरकार बनी। आजपर्यंत गेल्या 2.5 वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाले का तुम्ही सांगा? कोणताच नाही। उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धेवाटेत होते, सामंजस्य करार झाले होते, पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणी गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही। हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे। लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात अनेक दौरे केले, मात्र त्यातून त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं दिसत नाही। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात महायुतीच्या ज्या 23 उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या त्यापैकी 18 उमेदवार पराभूत झाले। पण असं असलं तरी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरही नरेंद्र मोदींचं मिशन महाराष्ट्र सुरूच आहे। 25 ऑगस्ट जळगाव, 30 ऑगस्ट मुंबई पालघर, 20 सप्टेंबर वर्धा, 26 सप्टेंबर पुणे दौरा पावसामुळे रद्द, 10 ऑक्टोबर वाशिम ठाणे मुंबई। बीजेपी अपनी नीतियों से वंचित समाज को आगे बढ़ाना चाहती है, जबकि कांग्रेस सिर्फ लूटना जानती है। कांग्रेस गरीब को गरीब बनाकर रखना चाहती है। कमजोर और गरीब भारत कांग्रेस को उसकी राजनीति को बहुत सूट करता है। महाराष्ट्रामध्ये किती दौरे अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी करू दे, 18 सभा नरेंद्र मोदीजींनी घेतल्या, त्यापैकी 16 उमेदवार पडले 18 पैकी। म्हणून आमची अपेक्षा आहे की या दोघांनी अधिकाधिक दौरे करावेत आणि भाजपचे आमदार उमेदवार अधिकाधिक पडतील, त्यापेक्षा काही होणार नाही। महाराष्ट्रात महायुतीसमोर महाविकास आघाडीनं तगडं आव्हान निर्माण केलंय। परिणामी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं लागतंय। महायुतीच्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा मोदींनी मैदान तयार करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे विधानसभेला मोदींच्या या सभांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार का हे लवकरच स्पष्ट होईल। देवानंद इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम सध्या आपल्या सोबत आहेत। धर्मपालजी, पुढारी न्यूजवर तुमचं स्वागत। अगदी थेट प्रश्न पहिलाच असा आहे की या दर्शनाचा पंतप्रधानांनी घेतलेल्या महायुतीला कसा फायदा होऊ शकतो मतांच्या हिशोबाने? मोदीजींच्या संपूर्ण कार्यकाळाचा विचार आणि अभ्यास केला, विश्लेषण केलं तर हे लक्षात येईल की मोदीजींनी हाती घेतलेलं कोणतंही काम मतांच्या दृष्टीने केलेलं नाही। या देशामध्ये 10 करोड बंजारा बांधव राहतो। स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर एवढ्या वर्षाच्या कार्यकाळात जे अनन्वित अत्याचार त्यांच्यावर झाले, ज्या पद्धतीचे मानहानी त्या संपूर्ण समाजाची झाली, आज मोदीजींनी पुढाकार घेऊन गोरगरीब बंजारा बांधवांच्या कल्याणासाठीच्या योजना निवड आखल्या नाहीत, तर ती दैवत संत सेवालाल महाराजांचं स्मारक असेल किंवा नंगारा येथील आता 5 माळ्यांचं एक मोठं स्मारक हे असेल, त्या दृष्टीनं या समाजाचा विकास साधण्याचं काम मोदीजींनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्याचा फायदा कसा होतो आणि पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणारच आहे। धन्यवाद मेश्रामजी या तुमच्या उत्तराबद्दल आणि विश्लेषणाबद्दल।